नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं प्रदीप रावसाहेब या आपल्या यूट्यूब चॅनलवर, जिथं गणिताला आपण एकदम सोपं करून टाकतो। आपण सर्वजण तयारी करतोय 7वी स्कॉलरशिप परीक्षा गणित विषयाची आणि आत्तापर्यंत आपण घटक 16 पर्यंतचे सर्व घटक पाहिलेले आहेत। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये 16व्या घटकाची म्हणजेच वर्तुळाची सर्व माहिती, वर्तुळाचे सर्व गुणधर्म समजावून घेतलेले आहेत आणि आता सुरू होणार आहे त्याचं ॲप्लिकेशन म्हणजेच वर्तुळ या घटकावर आधारित स्वाध्याय 16.1 आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी पुन्हा तेच, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे यापूर्वीचे आणि यानंतर येणारे सर्व व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील। त्याचबरोबर हे व्हिडिओज आपल्या इतर मित्र मैत्रिणींशी देखील शेअर करत चला, जेणेकरून त्यांनाही फायदा होईल। आणि व्हिडिओ आवडला तर लाईकही करत चला आणि आपल्या बहुमूल्य अशा कमेंट्स देखील द्या। चला तर मग सुरुवात करूया स्वाध्याय 16.1 ला, ज्यामध्ये सुरुवातीला आहे प्रश्न क्रमांक 1। आकृतीमध्ये OP लंब आहे ST ला, OP लंब आहे ST ला, जीवा LM समांतर जीवा ST आहे, LM समांतर ST आहे। O हा केंद्रबिंदू आहे, O दिसतोय वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे। ON बरोबर 6 सेमी, LM बरोबर 16 सेमी। तर या वर्तुळात सर्वात मोठी जीवा किती लांबीची काढता येईल हे विचारलेलं आहे। सर्वात मोठी जीवा म्हणजे व्यास किती हे विचारले। व्यास काढायचं तर आधी त्रिज्या काढावी लागेल। पहा दिलेली माहिती, OP जो आहे तो ST ला लंब आहे आणि LM आणि ST ज्या आहेत या समांतर आहेत। तर दोन समांतर रेषांना जर एखादा लंब काढलेला असेल, त्यातल्या एका रेषेला जरी लंब असेल तर तो दुसऱ्या रेषेला देखील लंब असतो, म्हणजे हा कोण जो आहे हा सुद्धा 90 अंश होणार आहे। म्हणजेच ON जो आहे, ON सुद्धा परपेंडिक्युलर आहे LM ला। ते आधी देखील आकृतीत दिलेलं होतं, पण आपण जो गुणधर्म वापरला, दोन समांतर रेषा असतील त्यातल्या एका रेषेला जर लंब काढला तर तो दुसऱ्या समांतर रेषेला देखील लंब असतोच। आता आपण पाहिलेला दुसरा गुणधर्म तो कोणता होता की वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेचे समान दोन भाग करतो, म्हणजे या जीवेचे काय होणार आहेत, समान दोन भाग होणार आहे। आपल्याला सांगितलेलं आहे ON बरोबर 6, हा ON जो आहे हा ON आहे 6 आणि LM बरोबर 16 सांगितलेली आहे। ही पूर्ण LM जी आहे ही 16 सेंटीमीटर आहे। आता वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेले लंब समान दोन भाग करतो, म्हणजे 16च्या निम्मे किती, हे होणार आहेत 8 आणि हे देखील असणार आहेत 8। आपल्याला काढायची आहे वर्तुळाची त्रिज्या। वर्तुळाची त्रिज्या म्हणजेच आपल्याला ही OM शोधायची आहे। त्रिज्या सापडली की आपण व्यास ऑटोमॅटिक काढू शकतो, सर्वात मोठी जीवा। या ठिकाणी कामाला येणारी गोष्ट आहे ती म्हणजे आहे पायथागोरसचं प्रमेय, की जो पुढील घटक आहे आपला। तरी देखील आता शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतो, पायथागोरसचं प्रमेय काय आहे तर काटकोन त्रिकोणामध्ये काटकोन करणाऱ्या ज्या बाजू आहेत त्यांच्या वर्गांची बेरीज A² + B² ही त्या काटकोन त्रिकोणाच्या कर्णाच्या वर्गा एवढी असते। म्हणजे हा C² जो आहे तो काय असतो, A² + B² असतो। काटकोन त्रिकोणामध्ये काटकोन करणाऱ्या ज्या बाजू आहेत त्यांच्या वर्गांची बेरीज ही कर्णाच्या वर्ग एवढी असते। हे आहे पायथागोरसचं प्रमेय। तो घटक घेताना आपण डिटेलमध्ये शिकणार आहोत, पण इथे लागते म्हणून तुम्हाला इन शॉर्ट आधी सांगितलं। आता या त्रिकोणामध्ये पहा, हा OM म्हणजे त्रिज्या जी आहे ती आपण जरा वेळ समजूया ती R आहे। तर या प्रमेयानुसार R चा वर्ग बरोबर काय होणार आहे, 6 चा वर्ग अधिक 8 चा वर्ग, 6 चा वर्ग अधिक 8 चा वर्ग, म्हणजेच R² आले हे 36 अधिक 8 = 64। R² बरोबर आले 100, म्हणजेच R बरोबर किती असणार आहे 10। आपल्याला वर्तुळाची त्रिज्या मिळाली ती आहे 10 सेंटीमीटर। त्रिज्या मिळाली 10, त्यावरून आपल्याला सर्वात मोठी जीवा म्हणजेच व्यास काढणं सोपं आहे। ही त्रिज्या R बरोबर आलेली आहे 10, म्हणजेच या वर्तुळाचा व्यास जो आहे तो त्या त्रिज्येच्या दुप्पट, 10 अधिक हे 10 किती असणार आहे 20 सेंटीमीटर। 20 सेंटीमीटर हा आला व्यास आणि आपल्याला विचारले सर्वात मोठी जीवा म्हणजेच व्यास विचारलेला आहे आणि तो असणार आहे पर्याय क्रमांक 2। हे त्याचं योग्य उत्तर आहे। पायथागोरसचं जे प्रमेय आहे त्या घटकामध्ये अजून डिटेलमध्ये आपण शिकूया, पण इथे तुम्हाला साधारण आयडिया आली असेल। चला जाऊया पुढील प्रश्नाकडे। पुढे आहे प्रश्न क्रमांक 2। एका वर्तुळाचा व्यास AC आहे व बिंदू B हा वर्तुळावरील कोणताही एक बिंदू आहे
तर पुढीलपैकी चुकीचे विधान कोणते हे विचारलेलं आहे. AC जो आहे तो वर्तुळाचा व्यास आहे, म्हणजे ही दोन अर्धवर्तुळ त्यामुळे तयार झालेली आहेत. B हा वर्तुळावरील कोणताही एक बिंदू आहे आणि आपल्याला जी विधानं दिली आहेत त्याचा विचार करायचा आहे. यात BCA अँगल BCA आहे, तर आपल्याला हे BCA अँगल जो आहे हा तयार करून घ्यावा लागेल. हे मी जोडून घेतो. हे जोडून घेतल्यानंतर बाकीची विधानं नंतर पाहू, पण पहिली एक गोष्ट लक्षात घ्या की अर्धवर्तुळामध्ये अंतर्लिखित असणारा जो कोन आहे तो काय असतो, तो काटकोन असतो. का? अर्धवर्तुळाचं माप असतं 180 अंश आणि या अंतर्लिखित कोनाचं माप त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्म असतं. 180च्या निम्मे हा कोन झाला 90 अंशांचा. आता आपण विधान पाहूया. पहिलं विधान, अँगल BCA इज लेस दॅन 90 डिग्री. BCAचं माप 90 अंशापेक्षा कमी आहे. BCA हा जो कोन आहे हा 90 अंशापेक्षा लहान आहे असं म्हणणं आहे. तर पहा, हा जो त्रिकोण आहे, त्रिकोण ABC, या त्रिकोणामध्ये एक कोन 90 अंशांचा आहे. त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज असते 180 अंश. पैकी हा B कोन जर वजा झाला तर राहिले किती आता 90 अंश. म्हणजेच या दोन कोनांच्या मापांची बेरीज ही 90 अंश आली पाहिजे. पण इथं आपल्याला म्हटलंय की C जो अँगल आहे तो 90 अंशापेक्षा लहान आहे. येस, तो लहानच येणार आहे. तो जर 90 आला तर हा 0 होईल आणि हा त्रिकोण होऊ शकत नाही. म्हणजे हे दोन्ही कोन जे आहेत हे 90 अंशापेक्षा लहानच असले पाहिजे. एक गोष्ट लक्षात ठेवा, जसं की एक म्यान में दो तलवारें नहीं रह सकती, तसंच एका त्रिकोणामध्ये एकच कोन काटकोन असू शकतो. एकाच त्रिकोणात दोन दोन कोन काटकोन कधीही नसणार आहेत. एक कोन जर 90 अंशाचा असेल तर राहिलेल्या दोन कोनांची बेरीज 90 अंश असते, म्हणजे ते दोघं सुद्धा 90 अंशापेक्षा लहान असतात. म्हणजेच पहिलं विधान जे आहे ते योग्य आहे. दुसरं विधान आहे, त्रिकोण BCA काटकोन त्रिकोण आहे. BCA हा काटकोन त्रिकोण आहे, हे सुद्धा योग्य आहे. तिसरं विधान आहे, अँगल CAB ग्रेटर दॅन 90 डिग्री. CAB हा जो कोन आहे हा 90 अंशापेक्षा मोठा होईल का नाही होणार? आत्ताच आपण पाहिलं की एका त्रिकोणामध्ये एकच कोन काटकोन असू शकतो. आणि चौथा आहे, कंस ABCचे माप 180 अंश आहे. कंस ABC तो अर्धवर्तुळ कंस आहे, म्हणजेच त्याचं माप 180 अंश आहे. आपल्याला विचारलं होतं चुकीचे विधान आणि ते असणार आहे पर्याय क्रमांक 3. हे त्याचं योग्य उत्तर असेल. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. सोपे प्रश्न आहेत. आकृत्यांवर आधारित प्रश्न सोपेच असतात, कारण आपल्याला समोर व्हिज्युअलाइज करायचं असतं, समोर दिसत असतं काय चाललंय ते, आणि माहीत असलेल्या गुणधर्मांचं योग्य ॲप्लिकेशन त्या ठिकाणी करायचं असतं. सोबतच्या आकृतीत मेजर अँगल BAD 35 अंश, BAD 35 अंश दिलेला आहे. तर मेजर अँगल BCD बरोबर किती विचारलं आहे? BCD या कोणाचं माप विचारलेलं आहे. कसं शोधणार? सोपं आहे. हा चौकोन पहा ABCD, या चौकोनाचे चारही शिरोबिंदू काय आहेत? वर्तुळावर आहेत. म्हणजेच हा काय आहे? सायक्लिक क्वाड्रिलॅटरल, म्हणजे चक्रीय चौकोन आहे. आणि चक्रीय चौकोनाचा आपण एक गुणधर्म पाहिला होता, तो म्हणजे चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन जे आहेत हे परस्परांचे पूरक कोन असतात. म्हणजेच तो अँगल A प्लस अँगल C इज इक्वल टू किती असणार आहेत? 180 अंश असणार आहेत. सम्मुख कोन परस्परांचे पूरक कोन असतात. Cचं माप काढायचं आहे, तर अँगल C इज इक्वल टू काय होणार? हे 180 मायनस अँगल A होणार आहे. तर 180 वजा अँगल Aचं माप किती आहे? 35 अंश आहे. 180तनं 35 गेले, 10तनं 5 गेले, राहिले 5. इथं 17तनं 3 गेले, राहिले 14. 145 अंश. म्हणजेच अँगल BCD, आधी एक अक्षरी लिहिलं होतं मी, अँगल C पूर्ण लिहिला. अँगल BCD याचं माप किती येणार आहे? 145 अंश येणार आहे. आणि 145 असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. हे त्याचं योग्य उत्तर येणार आहे. सोपे प्रश्न आहेत. फक्त आधीच्या व्हिडिओमध्ये जे गुणधर्म सगळे सांगितलेत वर्तुळाचे, ते सगळे गुणधर्म आपल्याला वापरून ही सगळी उदाहरणं सुटणार आहेत. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. व्हिडिओ आवडला असेल तर चला पटपट लाईक करून घ्या. एक क्लिक करायचं आहे फक्त लाईक करायला तुम्हाला. पाहूया प्रश्न क्रमांक 4.
सोबतच्या आकृतीत ओ हे वर्तुळ केंद्र आहे. ओ हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. जर रेख ए बी एकरूप रेख ए सी एकरूप रेख बी सी, पहा हा ए बी, हा ए सी आणि हा बी सी हे तिन्ही एकरूप आहेत, तर मेजर अँगल बी ओ सी बरोबर किती, या कोणाचं माप आपल्याला विचारलेलं आहे. खूप सोपं आहे. पहा, कोणता गुणधर्म कुठे कामाला येईल सांगू शकत नाही, त्यामुळे सर्व गुणधर्म आपल्याला माहीत असले पाहिजे. यात ए बी, बी सी आणि ए सी हे एकरूप आहेत, म्हणजेच त्रिकोण ए बी सी याच्या तिन्ही बाजू एकरूप आहेत. ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू एकरूप असतात त्या त्रिकोणाला आपण काय म्हणतो, तो समभुज त्रिकोण. आणि समभुज त्रिकोणाचे तिन्ही कोन देखील एकरूप असतात, म्हणजेच प्रत्येक कोन जो आहे तो किती असतो, 60 अंशांचा असतो. 60 अंश, हा पण 60 अंश आणि हा पण 60 अंश असणार आहे. तर आपल्याला काढायचं आहे माप बी ओ सीचं. आता यात एक लक्षात घ्या, बी ओ सी हा केंद्रीय कोन आहे. केंद्रीय कोन म्हणजे ज्याचा शिरोबिंदूच केंद्र आहे असा तो केंद्रीय कोन आहे. या केंद्रीय कोनाचं माप हे त्याच्या संगत जो वर्तुळ कंस आहे त्याच्या मापा एवढंच असतं. म्हणजे आपल्याला याचं माप माहीत करून घेतलं पाहिजे. हे माप माहीत करून घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, या अंतर्लिखित कोनाचा वापर करावा लागेल. हा अंतर्लिखित कोन जो आहे तो 60 अंश आहे. हा काय असतो, तर तो त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या निम्मा असतो. मग कुणाचे निम्मे 60 होतात, तर 120चे. म्हणजे हा जो कंस बी सी आहे याचं माप आलेलं आहे 120 अंश. का, 120च्या निम्मे हा अंतर्लिखित कोन जो आहे तो 60 अंशाचा होतो. आता कोणाचं माप काढायचं आहे त्यासाठी ह्या कंसाचं माप 120 अंश आहे. केंद्रीय कोनाचं माप याच्या एवढंच असणार आहे, ते म्हणजे किती असणार आहे, 120 अंश असणार आहे. त्यामुळे बी ओ सीचं माप आलेलं आहे 120 अंश, जो आहे पर्याय क्रमांक 2. हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला, लक्षात येत असेल तुमच्या की सर्व गुणधर्म आपल्याला वापरावे लागत आहेत. गुणधर्म, त्यामुळे हे स्वाध्याय जे आहेत याचे व्हिडिओ पाहण्यापूर्वी सुरुवातीला जी माहिती देणारा प्रत्येक घटकामध्ये मी असं केलेलं आहे. आधी सुरुवातीला तो घटक, त्यातील सर्व गुणधर्म, सर्व प्रॉपर्टीज आधी व्यवस्थित समजावून सांगितल्यात आणि त्यानंतर त्यावर आधारित स्वाध्याय सोडवलेले आहेत. त्यामुळे डायरेक्ट स्वाध्यायाला येऊ नका, आधी त्या घटकाची माहिती देणारा जो व्हिडिओ आहे तो पाहून घेत चला, स्वाध्याय समजणं सोपं होईल. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 5. सोबतच्या आकृतीत ओ केंद्रातून जाणारी पी आर ही जीवा असून अँगल क्यू पी आर हा अँगल क्यू आर पीच्या दुप्पट आहे, तर अँगल क्यू पी आरचे माप किती हे विचारलेलं आहे. पहा, पी आर ही वर्तुळ केंद्रातून जाणारी जीवा, म्हणजेच तो काय झाला, तो झाला व्यास. व्यास झाला म्हणजे त्याच्यामुळं 2 अर्धवर्तुळं तयार झालेली आहेत आणि अर्धवर्तुळामध्ये अंतर्लिखित केलेला कोन हा 90 अंशांचा असतो. जस्ट आधीच्या उदाहरणामध्ये आपण पाहिलं. पुढे सांगितलेली गोष्ट जी आहे ती म्हणजे काय, क्यू पी आर हा क्यू आर पीच्या दुप्पट आहे. क्यू पी आर हा दुप्पट आहे कुणाच्या, क्यू आर पीच्या. म्हणजे क्यू आर पी जर एक्स असेल तर क्यू पी आर किती असणार आहे, तो 2x असणार आहे. क्यू पी आर हा क्यू आर पीच्या दुप्पट आहे. आता विचारले अँगल क्यू पी आरचे माप किती. या क्यू पी आरचं माप आपल्याला काढायचं आहे. खूप सोपं आहे. पहा, हा 90 अंशाचा कोन आहे, हे 2x आहेत, हे x आहेत. तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते, बरोबर, त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज असते 180. म्हणजेच x अधिक 2x अधिक हा किती आहे 90, बरोबर होणार आहेत 180 अंश. इथं x अधिक 2x झाले हे 3x, हे 90 तिकडे जाऊन वजा होणार आहे, इज इक्वल टू 180 डिग्री मायनस हे 90 डिग्री. म्हणजेच 3x बरोबर आलेले आहेत 90 अंश. x बरोबर होणार आहे, हे 3 तिकडे जाऊन भागिले होतील आणि हे 90 भागिले 3 म्हणजे 3 त्रिक 9 3 0 0 30 अंश. x ची किंमत आलेली आहे 30 अंश. आपल्याला विचारले क्यू पी आरचं माप. क्यू पी आरचं माप किती आहे, 2x आहे. तर क्यू पी आर अँगल क्यू पी आर याचं मेजरमेंट किती होणार आहे, 2x. म्हणजेच 2 गुणिले 30, म्हणजेच 30 दुणे किती 60 अंशाचा असणार आहे. क्यू पी आर हा क्यू आर पी असणार आहे 30, 30 60 90 ही मापं असणार आहेत. विचारलेला अँगल क्यू पी आर होता
तो आलेला आहे 60 अंश, जो आहे पर्याय क्रमांक 3, हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात येते त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 असते. अर्धवर्तुळामध्ये असणारा जो कोण आहे तो 90 अंशाचा असतो. हे दोन गुणधर्म वापरून आपण हा प्रश्न सोडवलेला आहे. चला जाऊया पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 6 आणि यामध्ये मी काय केले, सगळ्या प्रश्नांमध्ये आकृत्या मोठ्या मोठ्या केलेल्या आहेत. का मोठ्या केल्यात तर त्यामुळे आपल्याला आकृतीवरून प्रश्न लगेचच सुटतो आणि काय आहे ते आकृतीमध्ये आपल्याला लगेच नोट डाऊन करून घेता येतं. यासाठी फार कच्चं काम नाही करावं लागेल. भूमितीतील प्रश्न जे आहेत ते आकृतीमध्ये सुटून जातात. सोबतच्या आकृतीत AB हा वर्तुळाचा व्यास असून AB वर्तुळाचा व्यास आहे. लेंथ ऑफ AC बरोबर 12 सेंटीमीटर. AC जी आहे ती आहे 12 आणि लेंथ ऑफ BC बरोबर 5 सेमी आहे. ही BC जी आहे ती आहे 5. तर वर्तुळाची त्रिज्या किती? वर्तुळाची त्रिज्या काढायची आहे. AB व्यास आहे म्हणजे व्यास काढला की त्याच्या निम्मे असणार आहे वर्तुळाची त्रिज्या. तर यामध्ये AB हा व्यास आहे म्हणजे हे अर्धवर्तुळ झालं आणि अर्धवर्तुळात आंतरलिखित कोन जो आहे तो 90 अंशांचा असतो. म्हणजेच त्रिकोण ACB हा झालेला आहे काटकोन त्रिकोण आणि काटकोन त्रिकोणात जर दोन बाजू माहीत असतील तर तिसरी बाजू काढता येते. ती कशी? पायथागोरसच्या प्रमेयानुसार. म्हणजेच इथं ABचा वर्ग, कर्ण कोण आहे AB, ABचा वर्ग बरोबर असणार आहे या 12चा वर्ग अधिक 5चा वर्ग. 12चा वर्ग अधिक 5चा वर्ग. 5 12 13 हे त्रिकूट होतं. डायरेक्ट 13 हे उत्तर मी लिहू शकतो, पण अजून तुम्हाला त्रिकूट म्हणजे काय हे माहीत नाही. जेव्हा पायथागोरस शिकू त्यावेळेस सगळी त्रिकूटं सुद्धा तुम्हाला सांगणार आहे की अगदी तोंडी तोंडी सुद्धा तुम्ही हे प्रश्न पायथागोरसचं प्रमेय वापरून तेव्हा सोडवू शकणार आहात. तर AB वर्ग बरोबर होणार आहे इथे. प्रत्यक्ष सोडूया. 12चा वर्ग 144, 5चा वर्ग 25. ABचा वर्ग बरोबर आलेला आहे 169. यांची बेरीज म्हणजेच AB बरोबर आलेली आहे 13 सेंटीमीटर. तर AB 13 आला म्हणजे AB काय आहे? व्यास आहे. हा पूर्ण AB जो आहे हा आलेला आहे 13. आपल्याला विचारलेली आहे वर्तुळाची त्रिज्या किती? त्रिज्या म्हणजेच रेडियस आणि एका व्यासामध्ये 2 रेडियस असतात. ते त्रिज्या किती असणार आहे? या 13च्या निम्मी म्हणजे R = 13/2 म्हणजे बेसक 12 राहिला 1 बेपंचे 10. त्रिज्या किती असणार आहे? 6.5 सेंटीमीटर. 6.5 सेंटीमीटर जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असेल. पायथागोरसचं प्रमेय खूप ठिकाणी लागतं आणि त्यातली जर त्रिकूट पाठ असतील तर तोंडी तोंडी उदाहरणं सुटत जातात. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 7 आणि वाचा, सोडवायला सुरुवात करा. सोपा प्रश्न आहे तो देखील. सोबतच्या आकृतीमध्ये मेजर अँगल SPQ बरोबर किती विचारलेला आहे? आपल्याला विचारले SPQ या कोणाचं माप काढायचं आहे. एक झालेली गंमत सांगतो. माझा एक विद्यार्थी होता आणि त्यांनी हा प्रश्न सोडवताना काय करावं तर माप काढायचे. माप विचारले, त्यांनी घेतलं डायरेक्ट कोन मापक आणि तेच लावलं आणि म्हटलं कोन मापक लावूनच मोजतो मी किती अंशाचा आहे आणि पर्याय जो आहे तो लिहून टाकतो. तर असं चालत नाही, कारण या आकृत्या काही स्टँडर्ड नसतात. यामध्ये क्रॉप होत असताना यांची मापं कमी जास्त असू शकतात. त्यात दिलेली जी माहिती आहे त्यावरून आपल्याला कोणाचं माप काढायचं असतं. कोण मापक ठेवून कोण मोजलेला चालत नाही, ते उत्तर बरोबर येत नाही. तर इथं दिलेली माहिती जी आहे आता त्याचा वापर करूया. पहिली गोष्ट की हा जो कोन आहे PRQ याचं माप आपल्याला दिलंय तो आहे 40 अंश. त्याने आंतरखंडित केलेला जो कंस आहे त्याचं माप किती असेल? याच्या दुप्पट असेल. म्हणजेच ते 40 × 2 म्हणजे हा 80 अंशांचा असणारे कंस PQ. आता हा कंस PQ जो आहे तो या कोणाने देखील आंतरखंडित केलेला आहे. म्हणजेच PSQचं माप किती येणार आहे? 80च्या निम्म म्हणजे PSQ पण किती असणार आहे? 40 अंशांचा असणार आहे. आता आपल्याला PSQ मिळाला 40 अंश. आता यात अजून दिलेली माहिती काय आहे तर PS आणि SQ या दोन्ही बाजू ज्या आहेत या एकरूप आहेत. एकरूप आहेत याचाच अर्थ काय? हा समद्विभुज त्रिकोण आहे, आयसोसेलेस ट्रायंगल. आणि समद्विभुज त्रिकोणाचे पायालगतचे कोन जे आहेत ते एकरूप असतात. म्हणजेच त्रिकोण SPQ मध्ये जो अँगल SPQ आहे, त्रिकोण SPQ मध्ये काय होणार आहे? हा जर कोन X असेल
तर हा पण कोण एक्स असणार आहे. एस पी क्यू जर एक्स असेल तर एस क्यू पी देखील एक्स असणार आहे. तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 असते. बस हेच मांडायचं आहे. म्हणजेच एक्स प्लस वरचे 40 बरोबर होणार आहेत 180 अंश. आता x अधिक x झाले 2x, हे 40 तिकडे जाऊन वजा होतील 180 अंश वजा हे 40 अंश, म्हणजेच 2x बरोबर आलेले आहेत 140 अंश. हे 2 तिकडे जाऊन भागिले होतील. x बरोबर 140 अंश भागिले 2 म्हणजे बेसाती 14 बेशून्य 0 70 अंश येणार आहे x ची व्हॅल्यू. म्हणजेच यातले जे दोन्ही कोण आहेत पायालगतचे, हा एस पी क्यू हा देखील असणार आहे 70 अंशांचा आणि एस क्यू पी देखील असणार आहे 70 अंशांचा. म्हणजेच याचं उत्तर आहे 70 अंश, जो आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. परीक्षेत एवढं कच्चं काम करायची गरज नाही. हे तुम्ही फक्त आकृतीवर तोंडी पण सोडू शकता. जसं की हा 40 अंशांचा आहे आणि या एकाच कंसामधले हे दोन्ही कोण आहेत. म्हणजेच हा 40 असेल तर हा 40 झाला. हा त्रिकोण समद्विभुज म्हणजे हे दोघं जे आहेत ते एकरूप झाले. तिन्ही कोणांची बेरीज 180, त्यातले 40 गेले तर राहिले 140. म्हणजे या दोघांची बेरीज 140 असणार आहेत आणि हे दोघं समान आहेत. म्हणजे 140च्या निम्मे ते 70 अंशांचे होणार आहेत. असं कमांड आल्यानंतर तुम्ही तोंडी देखील सोडवू शकता. व्यवस्थित समजावं म्हणून मी सगळ्या स्टेप या ठिकाणी तुम्हाला मांडून दाखवलेल्या आहेत. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 8. चला पाहूया तो. सोबतच्या आकृतीत ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 10 सेमी आहे. त्रिज्या 10 सेमी आहे. रेख OM परपेंडिक्युलर रेख AB. OM जी आहे ती AB ला परपेंडिक्युलर आहे. AB ही जीवा आहे आणि वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेचे समान 2 भाग करतो हे आपल्याला माहीत आहे. आणि आपल्याला विचारलेलं काय आहे, अजून दिले OM बरोबर 6 सेमी, OM बरोबर 6 दिलेला आहे. तर लेंथ ऑफ AB किती, आपल्याला त्या जीवेची लांबी काढायची आहे. संपूर्ण जीवेची लांबी काय आपण डायरेक्ट नाही काढू शकत, पण या अर्ध्या जीवेची लांबी काढू शकतो. कारण OMB हा जो आहे तो काटकोन त्रिकोण आहे आणि MB जो आहे तो जरा वेळ आपण x मानूया की MB ची लांबी जी आहे ती x आहे. आता त्रिकोण OMB मध्ये, त्रिकोण OMB मध्ये OMB काय आहे, काटकोन त्रिकोण आहे. पुन्हा पायथागोरसचं प्रमेय इथं कामाला येणार आहे. तर या बौधायन पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय होणार आहे, या दोन बाजूंचा वर्ग आणि त्यांची बेरीज ही काय असणार आहे, कर्णाच्या वर्गा एवढी असणार आहे. म्हणजेच 6चा वर्ग अधिक xचा वर्ग बरोबर कर्णाचा वर्ग जो आहे तो म्हणजे 10चा वर्ग. त्रिकुटपाठ असती तर 6, 8, 10 डायरेक्ट लिहून टाकलं असतं. MB 8 आला असता आणि 8 दुने 16 AB झाला असता. पण आपली अजून त्रिकुटपाठ नाही, त्यामुळं असं जाऊया. इथे 6चा वर्ग झाला 36 अधिक xचा वर्ग बरोबर 10चा वर्ग आहे 100. x वर्ग बरोबर होणार आहेत हे 36 वजा होतील तिकडे जाऊन 100 वजा 36 म्हणजेच x वर्ग बरोबर आलेला आहे 64. x वर्ग 64 आला म्हणजे x किती आलेला आहे, 8 आलेला आहे. x ची व्हॅल्यू आली आहे 8 आणि x म्हणजेच काय, MB आहे. MB किती आला, 8 आला. MB जर 8 आहे तर AM सुद्धा किती असणार आहे, 8च असणार आहे. आणि टोटल AB ची किंमत किती होणार आहे, ती होणार आहे 8 अधिक 8 बरोबर 16. म्हणजे AB या जीवेची लांबी असणार आहे 16 सेंटीमीटर, जो आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. पायथागोरसचं प्रमेय वर्तुळामध्ये देखील खूप ठिकाणी कामाला येते. चला जाऊया पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 9 आणि आकृत्यांमध्ये प्रश्न जे आहेत हे पटपट सुटतात. सोबतच्या आकृतीत लघु कंसाच्या टिंबटिंब एकरूप जोड्या आहेत. बिंदू O हे वर्तुळ केंद्र आहे हे आपल्याला सांगितलेलं आहे. लघु कंसांच्या एकरूप जोड्या विचारलेल्या आहेत आणि O जो आहे तो वर्तुळ केंद्र आहे. तर O वर्तुळ केंद्र आहे म्हणजे इथे होणारे जे सगळे कोन आहेत हे सगळे कोन काय असणार आहेत, केंद्रीय कोन असणार आहेत. म्हणजे पहा इथं या कोनाचं आणि या कोनाचं माप जे आहे ते समान असणार आहे. म्हणजेच यांच्याशी संबंधित जे कंस आहेत, हा एक कंस आणि हा एक कंस,
याचं माप देखील काय असणार आहे, समान असणार आहे. म्हणजे ही एक जोडी झाली एकरूप वर्तुळ कंसांची. हे काय आहेत, लघु वर्तुळ कंस आहेत. आता पुढे आपल्याला विचारलेलं आहे लघु कंसाच्या एकरूप जोड्या. हा लघु कंस आहे, हा लघु कंस आहे. आता दुसऱ्या जोडीचा आपण विचार करूया. दुसऱ्या जोडीचा विचार करताना पहा, हा जो कंस आहे ASD हा कोणत्या या कोणाशी संबंधित असा कोण आहे आणि हा केंद्रीय कोण आहे. याचाच विरुद्ध कोण या बाजूचा, म्हणजे हे दोन्ही कोण एकरूप असतील. म्हणजेच हे दोन्ही जे वर्तुळ कंस आहेत, हा BRC आणि इकडला ASD हे देखील एकरूप असणार आहेत. का तर त्यांचे तयार होणारे जे केंद्रीय कोण आहेत ते एकरूप आहेत. म्हणजे ही झाली आणखी एक जोडी एकरूप लघु वर्तुळ कंसांची. आता एकरूप वर्तुळ कंस यामध्ये अजून आहेत, पण ते काय आहेत, विशाल वर्तुळ कंस होतील. आपल्याला फक्त लघु वर्तुळ कंसांच्या जोड्या विचारलेल्या आहेत. तर लघु कंसांच्या 1 + 1 म्हणजे किती असणार आहेत, 2 जोड्या यामध्ये एकरूप असणाऱ्या आहेत. जो आहे पर्याय क्रमांक 3, 2 जोड्या हे त्याचं योग्य उत्तर येणार आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. सोपे प्रश्न आहेत आणि पुढे प्रश्नच नाही आहे. या ठिकाणी आपला स्वाध्याय 16.1 जो होता तो पूर्ण सोडवलेला आहे. त्यातले सगळे प्रश्न सोडवले आणि किती झटपट सुटून जातात भूमितीतले प्रश्न हे लक्षात येत असेल. भूमितीला 22% भारांश आहे. म्हणजे 11 प्रश्न, 50 पैकी 11 प्रश्न हे भूमितीवर आधारित असतात. भूमितीवर कमांड असेल तर स्कोरिंगचे चान्सेस आपले खूप जास्त वाढतात. भेटूयात पुढील व्हिडिओ स्वाध्याय 16.2 मध्ये. तोपर्यंत छान राहा, सोबत राहा, अभ्यास करत राहा, दररोज काहीतरी नवीन शिकत राहा. आणि व्हरायटी प्रश्न सोडवण्यासाठी या ठिकाणी जी प्लेलिस्ट दिसतीये TET पोलीस भरती 7वी स्कॉलरशिप, यामध्ये ॲप्लिकेशन लेवलचे 7वी स्कॉलरशिप परीक्षेचेच पोलीस भरतीला आलेले प्रश्न दिलेले आहेत. एका व्हिडिओत 50-60 प्रश्न आहेत आणि त्यांचा सराव केल्यानंतर निश्चितच तुमचा गणितातला स्कोर हा 90+ असणार आहे. छान अभ्यास करा. भेटूयात स्वाध्याय 16.2 जो वर्तुळवरच आधारित आहे या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.